तर का म्हणता नागपूरचे पोट्टे काय नाही, झोपेतून उठलो होतो पण हे झोप रोजच्या झोप सारखी नव्हती. कारण तर सिंबाची तब्येत बरोबर नाही, ते माझ्या साईडला झोपून होतं पण गॅस वाट्यावर कधी येऊन झोपलंय समजलंच नाही. बरं नडे येऊन होते तर मी पाणी भरून घेतला. आता कॅनमध्ये भांडण होतं, काही पाणी टाकाले तर कुकरमध्येच भरत जाऊन असं करू कॅन भरून टाकली. काल संध्याकाळी सिंबा माझ्या बाजूलाच झोपून होतं पण त्याचं अंग एवढं गरम होतं आणि मला चांगलं नव्हतं वाटत, त्याची तब्येत बरोबर नव्हती. शेडक्या येऊन होतं, शेडक्या म्हणे या चाय प्यायला. माहिती इच्छा नव्हती सिंबाच्या तब्येती पाय, पण काय करता म्हणलं जाऊ, त्यानं बोलवलंच होतं. घरी आलो तर पोट्टे झोपेतून उठलेच होते पण मी सिंबाला स्लापर घेऊन आलो. मला उन्हात ठेवलं तर थोडं बरं तरी वाटन त्याला, पण तो काही हाले नाही ना काही नाही. मला एक वेगळंच वाटे, काऊन तर मी तर कोणा कामाला जात नाही, माझ्यापाशी पैसे कुठचे येणार आहे भाऊ, त्याचं एक वेगळं टेन्शन होतं. बरं पैशाचं तर मी जुगाड कुठून तरी लावलं. मग खाली आलो सिंबाला बॅग मध्ये घेऊन आम्ही गेलो डायरेक्ट दवाखान्याकडे, सिंबाच्या म्हणजे क्लिनिककडे. तर आता तिथं आलो तर ते काका म्हणे का डॉक्टर यायचे आहे तर थोड्या वेळ थांबा म्हणे. त्याने फोन घेत लावला आणि मग थोड्या वेळ डॉक्टर बी आले. त्याला चेक केलं तर ते डॉक्टर म्हणे का त्याला ताप जास्त आहे, तर त्याचे डोळे चेक केले आणि त्याला इंजेक्शन द्यायला लागते म्हणे. तर मग त्याला इंजेक्शन घेत दिलं. ते डॉक्टर म्हणे का बरं झालं म्हणे का तू लवकर घेऊन आला. आणि मी कॉलेजला जाणार होतो, बरं झालं तर कॉलेजला नाही गेलो, त्याला दवाखान्यात घेऊन. आता दवाखान्यात घेत झाला ना, आम्ही घराकडे निघलो होतो. तर पोट्टे म्हणे चाय पिऊ, कारण मी नाही पेलता, याने नाही पेलता, पण मग मी नाही पिऊनच घेतला चाय घेत पेला ना डायरेक्ट घराकडे आलो. पोट्टे म्हणे चाल वर. सिंबाला गीत सोडून दिला आणि इकडं अभ्या हॅकिंग करत होता. म्हणलं तू लाव, तू शिकते म्हणलं, तू घेते म्हणलं आता हॅकिंगची क्लास. हो काऊन नाही म्हणे. बरं सिंबा बाल्कनीत बसून होतं तर त्याला ट्रीट घेत चालली. म्हणजे मला चांगलं नव्हतं वाटत, काऊन तर त्याने कालपासून काही खाल्लं नव्हतं आणि ट्रीट खाल्ल्यावर कुठेतरी जाऊन ते बसून होतं. मग आम्ही जेवण करायला बसलो. ते आलं तर थोड्या वेळानं हॉलकडे आणि ते जेवण करायला लागलं. बरं झालं त्यानं खाल्लं तर थोडं तरी चांगलं वाटत होतं. मग आम्ही सगळ्या पोट्ट्यानं बसून जेवण केलं. पोट्टी गिट्टी येऊन होते आणि सिंबा अजून त्या पायद्यांवर जाऊन बसला. बरं तर मग लकी येऊनच होतं तर त्याला सोडायला जायचं होतं. तर तो म्हणे चाय पाजतो म्हणे. त्यांच्या आईगीत पाजला आणि त्याला ऑटोपाशी सोडून दिला आणि मी हर्षा घराकडे निघालो. पण हर्षा मधातच थांबलो होतं एका मित्राच्या रूमवर आणि मी आलतो घरी. सिंबा झोपूनच होता तर मला अजून त्याचं टेन्शनच येत होतं. तरी डॉक्टरनं मला संध्याकाळी बोलवलंच होतं, तर सिंबाला घेऊन जायचंच होतं. 6 वाजता जा म्हणे डॉक्टर. हे माझ्याजवळ उठून आलं तेव्हा चांगलं वाटेल. त्याचा थोडा लाड केला आणि त्याला बॅग मध्ये घेतलं आणि रस्त्यानंच जाता जाता दादू भेटलो होतं. त्याला घेऊन आम्ही डायरेक्ट आलो दवाखान्यात. आल्याबरोबर डॉक्टरने चेक केलं आणि ताप कमी आहे म्हणे, तर टेन्शन नको घेऊ म्हणे, उद्या अजून इंजेक्शन लावायला आणा लागते म्हणे. आणि मग आम्ही घराकडे निघलो. बरं तर पोट्टे वाजसाठी एवढंच. मग का पोट्टे भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.